तर डायरेक्ट व्हिडिओ बनवतोय मी। आता ह्याच्या अगोदर आपण एक डिझाइन दिली होती, आता मी इथं अलाइनमेंट केलेलं आहे असं काहीतरी, आणि आपण यांची डिझाइन थोडी वेगळी केली होती आणि आता आपण लोगो नाही टाकणार, आपण थोडी वेगळी करणार आहे। जसं तुम्हाला लोगो आहे ना, जो पक्ष असेल त्याच्या कलरनुसार तुम्हाला डिझाइन करावं लागते। आणि मी आता डायरेक्ट करणार आहे, कुठलं बी कलर घेणार। आता हे माझे काही बॅकग्राऊंड आहे पिंटरेस्टवर भेटलेले। आता हे दिसाल तर मला नॉर्मल दिसेल, पण ह्याच्यात मी तुम्हाला डिझाइन करून दाखवतो। आता इथे साईज घ्यायची आपल्याला 4x5 इंचेसमध्ये, रेझोल्युशन 650 घेतलेले, कलर मोड RGB आहे, कस्टम sRGB कलर प्रोफाईल आहे, म्हणजे कलर चांगले दिसते तुम्ही फोनमध्ये जरी हे घेतले नाही का। तिथे मी साईज क्रिएट करतोय, साईज क्रिएट केलेली आहे। सर्वात पहिले बॅकग्राऊंड आहे ना, ह्याला मी कॉपी करणार आहे आणि इकडे येऊन पेस्ट करणार आहे असं। आता पेस्ट करायच्या अगोदर याला मी कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करून घेतो, कारण आपल्याला ना का नंतर रेझोल्युशन वाढवायचं आहे, त्यामुळं असं लावून घ्यायचं। Ctrl+T ने याची साईज वाढवून घ्यायची। आता हे जर थोडं नाही का तुम्ही बघू शकता, थोडं हे नॉर्मल फाटतोय बॅकग्राऊंड, पण काय विषय नाही। आता मी खाली एक सॉलिड कलर घेणार आहे आणि ह्याचाच कलर पिक करणार आहे इथं, आणि ह्याला इथं सॉफ्ट लाईट करणार आहे, किंवा मग नॉर्मल ठेवून फक्त ऑपोसिटी कमी करायची अशी थोडीशी। आता ह्याच्यावरती नाही का मी अजून एक बॅकग्राऊंड ॲड करतो, हे वाला, हे पण पिंटरेस्टवरचंच बॅकग्राऊंड आहे। आता हे ॲड केलं आहे आणि ह्याला पण इथं थोडं सॉफ्ट लाईट, ऑपोसिटी कमी, फक्त हलकंसं दिसलं पाहिजे ना आपण काहीतरी ॲड केलं ते, थोडं काळपटसारखं झालं आहे, कारण आपल्याला सोशल मीडियाला टाकायचं, आपण काही प्रिंट नाही करणार आहे त्यामुळं। आता आपण काय करूया, हे सर्व हे ॲड केलं आपण, ह्याला डिलीट करून टाकू। आता ह्याच्यामधले जे फोटो आहेत ना, तर सर्वात पहिले फोटोला मी काय करतो, ड्रॅग करून आणतो इकडं। सर्वात पहिली एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, तुमचे जर फोटो प्रॉपर तुम्ही कटिंग केले नसेल ना, हे बघा असे, तरी तुमच्या डिझाईनमध्ये ना का एक वेगळाच मोड येतो। म्हणजे कसं होतं, तुम्ही फोटो प्रॉपर कट केले नाही, समजा इथं थोडं कान कट झालेलं आहे किंवा तुमचे प्रॉपर हेअर न आलेले, तरी तुमची डिझाईन थोडी हे वाटते, क्वालिटी जाते 100%, कारण फोटो कट नाही, कारण फोटोवर इफेक्ट पडतो डायरेक्ट। त्यामुळे पेन टूलने फोटो कटिंग करत जावा, ऑप्शनला येत तसे। आता तुम्हाला कसे करायचे ते करा, कारण पेन टूल शिकून घ्या, पेन टूलवर पण मी व्हिडिओ टाकलेला आहे। आता हे फोटो नाही का आपल्याला पहिले कट करून घेतलेले आहेत आपण आधीच, ह्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे आपल्या चॅनलला पेन टूलचा। ह्या दोघांना पिन मारले, ॲडजस्ट करून घेतले त्याला आपण, हे बघा असे वेगवेगळे फोटो आहेत, ह्याला असं प्रॉपर ॲडजस्ट करून घ्यायचे। आता या दोन फोटोला मी ग्रुप करतो आणि इथं फोटो टाकतो, असं नेम टाकलेले। आता या फोटोला ग्रुपमध्ये टाकलं आपण, आता अल्ट दाबून मास्क करतोय, इथून हार्डनेस 0 ठेवून मी असा फोटो आणलेला आहे। आता तुम्ही एक गोष्ट नोटीस करा, ह्याला नाही का आपण इथं कलर बॅलन्स वगैरे कॅमेरावर फिल्टर दिला। आता हा फोटो बघा कसा आहे, सगळं हाईड करतो मी, असा फोटो होता, त्यानंतर मी ह्याला कॅमेरा रॉ दिला। आता कॅमेरा रॉमध्ये मी काय काय दिलं ना ते तुम्हाला मी सांगतो। आता ह्याच्यामध्ये सर्वात पहिला आपला फोटो नाही का पूर्ण डल होता असा, त्यामुळं कॉन्ट्रास्ट वाढवलं, त्यानंतर शॅडो पण वाढवलेली आहे, आणि तो व्हाईट्स वाढवले, मग थोडं हायलाईट झाले फोटो, आणि टेक्स्चर वाढवले, बाकी काहीच केलं नाही। आणि इकडं पण ह्या फोटोला पण आपण तेच केलेलं आहे, मी तुम्हाला इकडं ते पण दाखवतो, हे बघा तेच केलेलं आहे इथं पण ह्या फोटोला ना बॅकग्राऊंडसोबत मॅच करायचं ना, तर मी कलर बॅलन्सचा वापर करतो, Ctrl+B केलं तरी येईल। आता बॅकग्राऊंड जो कलरचा आहे ना, आता बघा हे पूर्ण 0 केलं ना, मी सर्व 0 करून टाकतो इथं। आता फोटो बघा कसा आहे, जसं मी ह्या साईडला घेऊन जाईन ना, तसा फोटोमध्ये तो कलर येतोय, आणि ते थोडं हलकं ना बॅकग्राऊंडसोबत मॅच होते। तसंच ह्या फोटोला आपण मॅच करून घ्यायचं असं फोटोसोबत बॅकग्राऊंडच्या। आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे नाही मी आत्ता इथं डिझाईन करत होतो, ते माईक कनेक्ट नव्हता झाला ना, त्यामुळे मी परत करतोय, आपली पूर्ण डिझाईन व्हायला गेलेली आहे। बाकी मी डायरेक्ट चालू केलं होतं बॅकग्राऊंड वगैरे घेऊन, जाऊ दे आता काय नाही, मी परत करतोय, एवढं ॲडजस्ट केलं आपण। आता आपल्याला हे जे वर दिसते ना तुम्हाला सांगली मिरज, तर हे आपण काय केलेले, हे जे वरचे 2 लाईनचे फॉन्ट आहेत ना,
हे अनेक आपण लाईट घेतलेले आहेत. आणि खालचा जो हॅशटॅग निवडणूक आहे ना, तर हा मी मीडियम घेतलेला आहे, त्याचा कलर मी येलो ठेवलेला आहे. तर मी हाय असं इकडं ड्रॅग करून घेतो आता असं. आणि इथं जे दिसते तुम्हाला प्रभाग क्रमांक, तर हा पण लाईट घेतलेला आहे. इथं पॉईंट हा दिसतंय तुम्हाला प्रभाग क्रमांक, हा पण लाईट फॉन्ट घेतलेला अनेकचा. आणि इथं खाली जे व दिसते ना, आपण शेप क्रिएट केला होता शिफ्ट दाबून असा. आणि ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जे ग्रेडियंट आहेत हे वाले, हे तुम्हाला देऊन टाकतो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये. त्याच्यामधलाच एक असा एक कलर घेतला होता. आता समजा ही शेप डिलीट करतो आणि इकडे लावतो असं. हे बघा असंच करून मी घेतलं होता. तर तुम्हाला ते ग्रेडियंट मी देऊन टाकतो. बाकी हे 12 आणि 14 दिसते ना, ते इन्फिनिटी 36 नंबरचा फॉन्ट आहे. आणि त्याला पण मी काय केलं, ग्रुप करून घेतलं दोघांना, 12 आणि 14ला. आणि त्याला इनर शॅडो दिलेलं आहे इथं. हे बघा इनर शॅडो दिलेलं आहे कलर डॉजमध्ये. सगळं डिलीट करतो इथून मी. सर्वात पहिलं काय केलं, ह्याला ग्रेडियंट कलर दिला, त्यानंतर इनर शॅडोमध्ये येऊन कलर डॉज ॲड केला असा. आणि त्यानंतर ड्रॉप शॅडो दिलेलं आहे. आता ड्रॉप शॅडो इथं तुमचं बॅकग्राऊंड ब्लॅक आहे ना, म्हणून तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे ह्याला सगळ्याला मी इकडं ड्रॅग करून घेऊन जातो असं. आणि ह्याला ग्रुप करून ना सगळ्यात वरती घेऊन येतो असं. आता आपण काय करू, ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊ, ग्रेडियंट कलर ॲड करू, शॅडो ॲड करू. बघा नॉर्मल इथे शॅडो दिसते ना तुम्हाला, शॅडो ॲड केलेले. ऑपोसिटी कमी करू शकता. आता काय बॅकग्राऊंड आपलं डार्क आहे म्हणलं का शॅडोची एवढी गरज नाही आपल्याला. आता इनर शॅडोमध्ये डिस्टन्स वाढवून घेऊ, जेवढी लाईट पाहिजे तेवढी कलर डॉज घेतलेलं इथं. आणि हेच कॉपी करून खाली 14च्या ह्याला बी पेस्ट करतोय. ते एवढं झालं. प्रभाग क्रमांकालाही मोठं वाटत असेल तर थोडं छोटं करून घेऊ फॉन्ट साईज. आता हे जनतेच्या हक्कासाठी जे आहे ना, तर हे कसं केलं ना ते तुम्हाला मी इकडंच सांगतो. मी इन्फिनिटीचा 36 नंबरवाला फॉन्ट घेतलेला आहे. आता हे फॉन्ट ना मला टाकता येत नाही ते यूट्यूबला, म्हणजे परमिशनच नाही, मी देत पण नाही. असं खूप जण म्हणतात सेल वगैरे करा, पण जे आपलं नाही ते आपण सेल करून काय फायदा नाही. त्यामुळे मी कोणाला देत नाही. खूप जणांना माहिती असेल तर म्हणजे फॉन्ट द्यायला परमिशन नाही मला खरं म्हणलं तर. बाकी जेवढे काही देता येतं ना मला विदाऊट युनिकोडवाले मी देऊन टाकतो. आता जनतेचं आपण टाईप केलं ना तसं तिथं हे टाईप करून घ्यायचं तुम्हाला बघून. आणि ह्याची साईज वाढवतो मी फॉन्टची कंट्रोल टीने. आता जनतेच्या हक्कासाठी आता वरचा फॉन्ट परत घेणार आहे मी, अल्ट दाबून कॉपी करून घेणार आहे. आता लढणार असं टाईप करून घेणार आहे. जर तुम्हाला असं टाईप करता येत नसेल ना, तिथं तुम्हाला विंडोमध्ये ना ग्लिप्सचं ऑप्शन भेटतं, ते इथं जाऊन तुम्ही एक एक करू शकता. आता मी तुम्हाला एक एक करून दाखवतो कसं. आणि तिथं विकासाचं मला समजा टाईप करायचं तर अल्ट दाबून ह्याला कॉपी केलं, ह्याला मी सर्व बॅक घेतला, तिथं मी ग्लिप्समध्ये जाणार. त्याच्यामध्ये इथून बघा असं मी टाईप करणार. आता इथं व कुठं आहे, व शोधायचं तुम्हाला. हे बघा इथं व आहे, असं तुम्हाला करावं लागणार सर्व. तुम्ही जर टाईप जर केलं ना डायरेक्ट, मी तुम्हाला PDF देऊ शकतो याची कसं टाईप करायचं, खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. PDF आहे माझ्याकडं. जे चेहरा नाव आहे ना, तर हे पण आपण इन्फिनिटीचा जो 40 नंबरचा फॉन्ट आहे ना त्याच्यामध्ये टाईप केलं होतं. साईज वाढवून घ्यायची अशी इकडं. आता हे सगळे फॉन्टला मी
पिन मारून घेतो इकडं. तर विकासाचा पाहिजे नव्हतं, केलं आपण नीट. बरोबर आहे का बघून घेऊ एकदा सर्व आपण, कारण आपण हे डिलीट करणार आहे, इकडंच वर्क करणार आहे सर्व. बरोबर आहे. आता हे डिलीट करून टाकू आपण इकडचं सर्व. ह्याला इकडे घेऊन येऊ असं. आता हे फॉन्टला इकडे घेऊन आलो आणि ह्याला आपण ग्रुपमध्ये इथे टाकलेलंच आहे. म्हणजे आपण आधीचा जो ग्रुप आहे, आता समजायला मी अनग्रुप करतो. हे फॉन्ट सर्व सिलेक्ट करून घेऊ असे. ते ग्रुपमध्ये टाकलेले आहेत. आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात वरती घेऊन यायचं असं. ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाऊन ह्याला स्ट्रोक अप्लाय करायचा. आता स्ट्रोक अप्लाय करताना काय करायचं, आउटसाईडला द्यायचा स्ट्रोक. आता इथं मी एक दुसरा कलर घेतो हवाला थोडा, म्हणजे आपल्याला समजून लगेच नाही का स्ट्रोक कसा आहे आपला. आता एवढा स्ट्रोक बाहेर आलेला आहे. आता हा स्ट्रोक ना आपल्या टेक्स्टला आहे. सर्वात पहिलं टेक्स्टचा स्ट्रोक आणि टेक्स्टला वेगळं करून घ्यायचं. आता इथं स्ट्रोक ॲड झालेला आहे ना, तर ह्याच्यावर स्ट्रोकवर राईट क्लिक करून ना क्रिएट लेअर करायचं. म्हणजे तुमचा स्ट्रोक ना वेगळा होईल. मग त्यानंतर तुमचा टेक्स्ट ग्रुप हाईड करायचा. इथून कलर घ्यायचा, तो पिक करायचा आयड्रॉपर टूल्सनी, शॉर्टकट की आहे. आणि ब्रश घ्यायचा. आता ब्रशची हार्डनेस 0 होती ना, ती 100 करून घ्यायची 100. आणि असं मारून घ्यायचं इथं असं ब्रश. म्हणजे ह्याचं जे मध्ये मध्ये दिसते ना तुम्हाला, ते सर्व फिल करून टाकायचं असं. कंट्रोल दाबून इथं क्लिक करायचं. त्यानंतर झूम करून बघायचं नाही का कुठं राहिले का. आता इथं बघू शकता, इथं थोडं राहिलेलं आहे, सिलेक्शन दिसत असेल तुम्हाला का इथं. परत कंट्रोल डीनी डिसिलेक्ट करून इथं ब्रश मारायचा आणि मग चेक करायचं कुठं राहिले का अजून. अगं इथं खाली पण राहिलेलं आहे. असं सर्व भरून घ्यायचं, फिल करून घ्यायचं. त्यानंतर ह्या दोघांना ना टेक्स्ट आणायचं आपलं, ह्या दोघांना पिन मारून घ्यायचं. म्हणजे कसं आपण मूव केलं ना तर सोबत स्ट्रोक सोबत ते मूव होईल. आता जनतेच्या वगैरे जर सर्व काय ना, सर्वांना मी इथं ड्रॉप शॅडो ॲड करणार आहे. आता ड्रॉप शॅडो थोडा ॲडजस्ट करून घ्यायचा, किती पाहिजे काय. ऑपेसिटी वाढवायची थोडीशी. कॉपी करू आणि सगळीकडे तोच पेस्ट करूया आपण. आता सर्व टेक्स्टला इथं जे काही यूज केलेत ना आपण, सर्वांना अप्लाय करून द्यायचा. आणि आपला जो चेहरा आहे ना, त्याला आपण नाही का ग्रेडियंट कलर देणार आहे, सिल्वर टाईपमध्ये थोडासा. हा वाला देतोय मी. बाकी हक्कासाठी आणि विकासाचा आहे ना, त्याला येल्लोमध्ये आपण ग्रेडियंट देणार आहे हवाला. आणि इनर शॅडो बी ॲड करतोय त्याला मी. हाच कॉपी करू आणि ह्याला देऊ पेस्ट करू इथं. आता आपला स्ट्रोक नाही का ग्रीन कलरचं आहे, आपल्याला ते नको आहे. आपल्याला बॅकग्राऊंड सोबत मॅच झालं पाहिजे. आता मी ग्रेडियंटमध्ये येतोय. आणि ग्रेडियंटमध्ये आल्यानंतर सगळ्यात वर इथं बेसिकमध्ये आलं ना, इथं तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ग्रेडियंट क्रिएट करू शकता. मी बॅकग्राऊंडमधलाच कलर घेऊन इथं ग्रेडियंट क्रिएट करतोय असं. किंवा मग तुमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे, हे जे बॅकग्राऊंड आहे ना तुमचं, त्याला कॉपी करायचं आणि स्ट्रोकमध्ये हे करायचं, टाकायचं. आता आपण सर्व
साईज वाढवून घ्यायची अशी. आता आपण एवढी डिझाईन केली. आता ह्याच्या मागे आपल्याला काय करायचंय, ह्याची ऑपेसिटी कमी करतो थोडी. ह्याच्या मागे नाही का आपल्याला हे जे निवडणूक 2025 आहे ना, हे कॉपी करतोय मी आणि फोटोला आपण थोड्या वेळासाठी ना हाईड करू. फोटोच्या आतमध्येच गेले बरं का ते वरचं टेक्स्ट, आपण ते काढूया नंतर बाहेर. निवडणूक 2025 आणि इथं फॉन्ट मी टेकोचा घेतो किंवा मग खंडबोर्डचा घेऊया आपण. टेकोचाच घेतोय मी. साईज वाढवून घेतले. टेक्स्टचा डिस्टन्स वाढवून घेतोय. असा ऑल सिलेक्ट करून याला व्हाईट कलर करून घेतो. ह्याची साईज वाढवून घेतोय अशी आणि ह्याला ओव्हरले द्यायचं आपल्याला. ह्याला पण डुप्लिकेट घेतो परत खाली. आता आपल्याकडे 2 आहे, हे दोघांना पिन मारतो किंवा ग्रुपमध्ये टाकतो. ऑपेसिटी कमी करतो. आल्ट दाबून मास्क आणि जेवढं लागेल ना आपल्याला तेवढं सॉफ्ट ब्रशने असं मारू शकतो. नंतर तुम्ही ग्रुपला सिलेक्ट करून द लेअरमध्ये ग्रुपला क्लिक करून ड्रॅग करू शकता. आता आपण आपले फोटो घेऊन येऊया. फोटोला वर घेऊन येऊ. हे बघा, आणि हे टेक्स्ट आपण जे टाकले ना ते फोटोच्या आत गेलेले, तर त्याला पण असं बाहेर काढून घेऊया. इकडं ग्रुपच्या आतमध्ये गेलं होतं टेक्स्ट ते, आणि आपलं जे आहे निवडणूकचं त्याला थोडंसं तिरकं करून ॲडजस्ट करून घ्यायचं असं खाली. ही डिझाईन तुमच्या समोर केलेली आहे मी. आता ह्याच्यामध्ये काय झालंय तर पूर्ण गॅप दिसतोय, त्यामुळे आपण हा जो फोटो आहे ना हा थोडा खाली घेऊन येऊया असा. थोडी साईज वाढवून घेऊ अशी. तुम्हाला मी बॅकग्राऊंड पण चेंज करून दाखवतो दुसरं. PHD फाईल मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकतो. आणि मी डायरेक्ट रॅन्डम मारली होती आधी पण. आता आपण काय करूया, बॅकग्राऊंड चेंज करू. बघू, समजा माझ्या काय बॅकग्राऊंड असते नाही तर डाउनलोड केलेले. आता का हा एक बॅकग्राऊंड आहे, हा पण मी वर आणून दाखवतो कसं दिसतोय. मग हावाला बॅकग्राऊंड टाकलं पण बघा कशी डिझाईन दिसते तुमची. फक्त तुम्हाला थोडं कलर सोबत खेळावं लागेल, तुम्हाला थोडं ॲडजस्ट करावं लागेल असे कलर, जेणेकरून तुमचं टेक्स्ट विजिबल झालं पाहिजे. कारण तुमचं बॅकग्राऊंड डार्क होतं म्हणून तुमचे टेक्स्ट दिसत होते प्रॉपर. ब्लेंड चेंज करून बघायचा थोडा. असा ब्लेंड चेंज केला. आता इथं हा कलर नको आहे, आपण जो ग्रेड दिलं होतं ना मास्किंग तो डिलीट करू. ब्लेडिंग चेंज करून बघू आपण. आता तो थोडं ब्राऊनमध्ये बघूया, ते पूर्ण मॅच होऊन जाईल आपल्याला. हे बघा असं चेहरा जे आपण टाकले ना चेहऱ्याला ग्रेडियंट, तर त्याला व्हाईट कलर दिलेला आहे. आणि निवडणूकचा पण इकडं शो होते, त्याला हाईड करतोय असं, म्हणजे ब्रश मारतोय. आता आपण काय करूया, बॅकग्राऊंड मध्ये नाही का अजून एक थोडंसं ऍड करायला बघू, काय नवीन ऍड करता येते का आपल्याला. माझ्याकडे एक बॅकग्राऊंड होतं पूर्ण रेड मध्ये, ते टाकलं मी. आता सर्व ओके झालेलं आहे. त्याच्यामध्ये एक कमी आहे, ती म्हणजे फोटोला बॅकग्राऊंड सोबत मॅच करायचं. तर कलर बॅलन्स मध्ये येऊन मी
फोटोला थोडं बॅकग्राऊंड सोबत मॅच करतो. इथं येल्लो पण टाकलं कारण येल्लो पण थोडं थोडं आलेलं आहे फोटोला, त्यामुळं. आता हा फोटो बघा कसा मॅच झालेला आहे. इकडचा झाला आहे का नाही झाला, का नाही झाला कारण ह्याच्या अगोदर आपण जे बॅकग्राऊंड घेतलं होतं ना त्याच्यामध्ये आपण ह्या साईडला घेऊन गेलो होतो. हे आता आपल्याला रेड कलरकडे घेऊन जायचं कारण बॅकग्राऊंडला आपला रेड कलर आहे त्यामुळं. आणि येल्लो पण आहे थोडासा, म्हणजे येल्लो पण ॲड केलेलं आहे. आता एवढं सर्व झालेलं आहे आपलं. तुमच्या समोर डिझाईन केलेली आहे मी सर्व. आता ह्याच्यामध्येच थोडं आपण नाही का खाली क्राऊड वगैरे जरी टाकला ना, जे मी तुम्हाला आधी दिले, तरी तुमची डिझाईन ओके. नका हे वालं आहे ना त्याला मी इकडे घेऊन येतो असं. आणि ओव्हरले देऊ आपण. हे बघा ओके दिसतंय. आता हे जे नाव वगैरे ना हे पण आपण ड्रॅग करू इकडं. थोडं ॲडजस्ट करायचं थोडं वरती. हे बघा तुमच्यासमोर डिझाईन केली. आता ह्याच्यामध्ये समजा आपण अजून थोडं सॉलिड कलरमध्ये जाऊन कलर चेंज करतो. हा कलर घेतला मी, ह्याला नॉईजमध्ये जाऊन ॲड नॉईज करून टाकतो डायरेक्ट. हे बघा बॅकग्राऊंड कसं क्रिएट झाले. त्याच्यामध्ये आता मी एक क्लोथ ॲड केलेला आहे असा. ह्याला सॉफ्ट लाईट किंवा ग्रीन वगैरे करते. स्क्रीन ऑपोसिटी कमी. आता आपल्याला परत जे आपण स्ट्रोक टाकला होता ना, स्ट्रोकचा कलर चेंज करावा लागणार आपल्याला. कारण जसं आपण बॅकग्राऊंड चेंज करणार ना तसं सर्व चेंज होणार आहे. जे मॅच होईल ना ते टाकावं लागेल आपल्याला तिथं. आता बघा हे मॅच झालं आहे, टाकलं. फेसचा जो कलर बॅलेन्स आहे ना तो पण चेंज होणार आता थोडा. हे बघा आता इकडं मॅच झाला. ह्याचा पण कलर बॅलेन्स चेंज करू. बॅकग्राऊंड आणि हा पूर्ण येल्लो वाटतंय. हे बघा आता हे सर्व झाल्यानंतर एक फायनल इफेक्ट असतो वरतून. म्हणजे एकच डिझाईन बनवायची होती आणि त्यामध्ये मी खूप काय काय ॲड केलं. मग थोडा व्हिडिओ मोठा झाला पण काही विषय नाही. तर स्क्रीन कलर घेतोय. स्क्रीन कलर घ्यायचा आहे म्हणजे मोड घ्यायचा स्क्रीन कलर. आणि आयड्रॉपर टूल्समधनं हा कलर घेऊन असा मारतोय मी इकडं. हे बघा तुमच्यासमोर डिझाईन केलेली आहे. मी डायरेक्ट बनवली आहे. काय चुकलं असेल तर सॉरी. बाकी काय नाही, तुमच्यासमोर सर्व काय केलं डायरेक्ट घेतले, डायरेक्ट बनवले. एवढं काय हे नाही आहे. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.